Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty. आज आहे क्लिनिक डे, सो रेडी होऊन लगेच आता क्लिनिकला जायचं आहे. सो येस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, वर्क हार्ड, ड्रीम बिग अँड येस, अचीव युअर गोल्स. सो चला. चलो बाय बाय. मस्त जेवण झालेलं आहे. चपाती, भात आणि लसूण खोबऱ्याचं वाटणाचं ते, तर बटाटा आणि हे टाकायचं काय वांग. खूप दिवसानंतर बनवलं. मी तुम्हाला कलर पाठवते. डिझाईन्स पण आहेत खूप सारे. त्याची फाल्गुनी आणि चेतनाने घेतलेलं ना. ऑलरेडी वर्क आहे. हे हाताला येईल. हा आणि हा येतो. बोलून शिवून ठेवते कोणत्याही साडीवर जाईल. मी तुम्हाला पाठवते. मला कोणत्यातूनच चूज कर. मला सांगा कलर्स. सो तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आईने ज्ञाना आणि नायसासाठी काही गोष्टी घेतल्या. सो मी सुद्धा आज ज्ञानासाठी एक माझ्या साईडनं म्हणजे आमच्या टाकळे कुटुंबाच्या साईडनं एक गिफ्ट घेण्यासाठी चालली आहे. सो आई आता तिकडनं येते. घरातलं ऑलमोस्ट सगळंच आवरलं आहे. आता ऑन द वे नायसाला सुद्धा घेऊन येईल आणि टेलरकडे सुद्धा जाते. नायसासाठी एक ड्रेस सुद्धा बघायचा आहे मला. जायवळच्या दिवशी घालेल, कारण तिच्याकडे आता ट्रेडिशनल कोच काहीच राहिले नाही. सगळे छोटे झालेत आणि आमचा फार मोठा तो इश्यू आहे. इथे टोचतोय तिथे टोचतोय. म्हणून मला असं बघायचं जिथे तो स्लीवलेस असेल आणि कम्फर्टेबल असेल. आणि कारण खूप गरमी असल्यामुळे आय डोंट नो ती किती टॉलरेट करणार आहे. सो लेट्स सी. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल बाय. किती ग्रॅम मध्ये ते? 2 ग्रॅमला कमी आहे. 1.92. अच्छा. ओ माय गॉड, तू थँक्यू बोलली. जवळ जाऊन थँक्यू बोल. थँक्यू जवळ जाऊन बोल. माय गॉड, एवढा मोठा गिफ्ट. बाबा ठेवायचं कुठे? नायसाला एवढी आवडली की नायसा तिला घेऊन झोपली आहे ना. आवडली ना तुला? फेवरेट आहे. आणि कलर सुद्धा. येस, फार प्रेम होतो चाललंय तिचं. चला. सो आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. साई बरोबर मी पहिले गेली ज्वेलरी शॉप मध्ये. तिकडे मी मस्त क्यूटचे इयरिंग्स घेतले आहे. तुम्हाला ते बऱ्यापैकी दिसले असतील. सो मी तिथे काही शूट नाही केली कारण ज्वेलरी शॉप होता आणि सगळेच जण अलाव नाही करत टू शूट. बट मी तुम्हाला दाखवते की मी कोणते इयरिंग्स घेतले. हे छान आहे. तुला कशाला पाहिजे बघ? तुझ्या कानात ऑलरेडी आहेत. सो हे असे हार्ट शेप मध्ये. मी एक मँगो शेप मध्ये पण बघितलेलं पण ते मला काय आवडले नाही. स्टार शेप मध्ये पण होते बट ते सुद्धा एवढे छानच दिसत, लांबनं छान दिसत होते. म्हणून मग मी हार्ट शेप घेतला आणि घातल्यावर खूप सुंदर दिसत होत. तुझ्या कानात काय दाखव दाखव. आजीने काय दिलंय? ग्रेप्स दिलेत ना. मग चालेल चालेल. ज्ञाना पण मोठे झाल्यावर थोडस घालणार आहे बापू. कपडे वगैरे पण घ्यायचं होतं पण ते जमलं नाही कारण हे घेईपर्यंतच वेळ गेला. सो संध्याकाळी वगैरे मी जाईल. आता घरी जातो. चला जायचं.
सो आज होता नायसाचा लास्ट डे ऑफ स्कूल. उद्यापासून नायसाला सुट्टी लागलेली आहे, म्हणजे घरात नको होणार आहे. म्हणून आता मी तिला काहीतरी क्लास लावणार आहे, म्हणजे ड्रॉइंग क्लास, स्विमिंग क्लास सुद्धा आहे. पण इथे जो स्विमिंग क्लास आहे तो 5+ लोकांनाच घेतो. नायसा इज 4.5. तर मी त्यांना विचारून बघेल. लेट्स सी. चलो. डॉली किती क्यूट आहे डॉली. चला. नायसाच्या हाईट एवढी डॉल. चला. डॉल क्यूट आहे. सो थँक्यू सो मच प्रियंका आणि आर्य फॉर दिस क्यूट डॉल. किती क्यूट आहे. आज तुला कामाला लावले. चालू असताना पण ती माझ्या नातावरती तिने केलं, नेल पेंट लावलं. काय पण करतात पण बघ नाही. पण तिचं डेडिकेशन बघू. एकच काढायचा नाहीसा. झालं ना. ओनली वन. तो पेन कधी संपेल असं झालंय मला. हो लगेच जाते म्हणून तसंच पेन मी कसा काढलेला. व्यवस्थित तरी काढायचं. आणि देऊन ऑरेंज कलर. नको नको नको. आज नायसा बनली आहे नेल आर्टिस्ट. आता ह्याच्यावरच पेंट करचे करायचे ते आमच्या अंगावर नको लोस. चिटकतील का पण ते थोड्या वेळ ठेवायला लागेल ट्राय करत. नायसाची मी आता एवढी तारीफ केली की नायसा काहीतरी क्रिएटिव्ह काम करते, पण हे क्रिएटिव्ह बघा कुठे कुठे अख्खं तिचं डेडिकेशन बघा एवढं पडलंय तरी तिला कम्प्लीट करायचं तिचं टास्क. डेडिकेशन तास देते. आता तर आजच सुट्टी लागली तर असं पुढचे 30 दिवस कसं होईल नायसा. किती लावले ग तिने. हे बघ निघतंय का कसं आहे बघ ना. पण ते किती डेंजर आहे. काय इकडे जरा मस्त कामाला लावलं तुम्हाला दोघी. काय सगळी एनर्जी घालवायला घेतली. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता आलो आहे मी मार्केटला, कारण उद्या आहे पप्पांची पुण्यतिथी. सो त्याची तयारी करायची आहे, कारण सकाळी लवकरच उठून 24 hours ड्युटीला जायचं आहे. सो पप्पांच्या फोटोसाठी हार आणि सगळी बाकीची तयारी करायची आहे. सो लेट्स गो. उद्या 11 वाजता. हा 11 वाजता. ओके. बाबा डोळे बंद करा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. बाबांना दाखव काय गिफ्ट मिळालं तुला. आज तुला पण नाही दाखवलं. कोणी गिफ्ट आणलंय. आतूने. तुम्ही काय नाही आणले. आतूने मस्त आता मिनी ब्लॉग्स चालू केलेत इंस्टाग्रामवर. छान आहे पण. नाईस अटेम्प्ट. छान काहीतरी वेगळं. डू ट्राय अँड कीप ग्रोइंग. ओके. बाबा आणि आत्ती डोळे बंद करा. हे नाही ते दिलं ते तुला गिफ्ट आज सकाळी तू झोपलेली त्याच्या बरोबर डॉल. बाबा डोळे बंद करा. बाबा आतू नको का. तू पण डोळे बंद कर. अरे बापरे. वाव, असं फेकायची नाही. वाव क्यूट आहे. बघू तरी नीट. असं खाली नाही टाकायचं. ती झोपून आली तिच्याबरोबर आज. बघ ना तिच्या एवढीच आहे. उभी ना. थँक्यू बोलली तू. तुझ्या एवढीच आहे. काय नाव आहे तिचं बाबू. काय नाव ठेवलंय. डॉल. बार्बी डॉल. आर्याच्या मम्मीने दिलंय. त्या दिवशी आपण आलो ना PTM वरनं, तर ती रडत होती ना, तर कदाचित तेव्हा तिने विचारलं वाटतं.
जर आहे तेव्हा तिला विचारलं वाटतं की तुला काय आवडतं, तर हिने सांगितलं. बघ किती क्यूट आहे ना. पण आपल्याला तर म्हणजे युजली लहान असताना आपल्याला सगळ्यांना असे काय मोठे गिफ्ट, आपण किती खुश व्हायचो. आणि हिला तर एवढी मोठी डॉल, माझ्याकडे अशी प्लास्टिकची स्वीटीला तर एवढे कशी कधी मोठे मिळाले. हे कोणालाच नाही मिळाले तेवढे मोठे, आम्हाला पण नाही मिळाले. आम्ही बोर्डिंग मध्ये होतो ना, असं आम्हाला जास्त फील होतं है ना. आम्हाला असं गिफ्ट कपडे कमीच होते. मला तर कॉलेजला पण 4 जोडीच होते. सनी गोंडस दिवाला पाहून नमस्कार, घराचे पिया बाळंग बायकेश्मी घरात घरच्या सौंदाई लाग. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भूर्भुवः तस्मै श्री गुरुवे नमः. खड्गोरेण सदैव मोर्या 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 तुझे मी बाळताने तुझे सेवा करू काय जाणे. अंधाने माझे कोट्याने कोटी मोरेश्वर बाबा तू गाला पोटी. बाप्पाच्या जपळ आजीच्या पाया पड, बाबांच्या पाया पड. खूप मोठी हो, जास्त मस्ती नको करू. हा बापरे बापरे बापरे. बस 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 बस. मोठी घेऊ. अरे 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 बापरे, उड्याच मारते. आई मला ड्रेस घेतलाय. मला तुम्हाला ते आवडतं ना, फ्री वाला दाखवू तुम्हाला. मस्त आहे ग. मस्त आहे, मला आवडलं. घालून बघा फक्त. बसायला पण म्हणजे जसं मला आवडतं ना तसंच आहे. घालून बघा म्हणजे साईजचं द्यायला खूप छान आहे. नाही ना, तो ब्राऊन ब्रेड आहे. मला आवडत ब्रेड बटर. ब्रेड बटर नाही आवडत मला. जाऊन येते जेवढं गाजर जाऊन. सो येस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि मी चाललोय क्लिनिकला. आता नाही केलं. हा तुमचा कार्यक्रम 3 तारखेला ना. हो. ये ना एकदा घालून बघ, म्हणजे मला आयडिया. अरे हे बस लिवलेस आहे. हिच्यासाठी कपडे शोधणं म्हणजे डेंजर आहे. म्हणजे मला मग दुसरं बघायला नको. आता हा मागवले होत असेल तर हाच घाल. पहिलेच ना रडायची गरज नाही. छान आहे. लागत नाही, आधीच रडते. कुठे लागतंय? एक मिनिट, कुठे लागतंय? एक मिनिट टाईट होते हातमध्ये, मार्जिन आहे कमी करा. तुला नको आहे का? चांगलं नाही का? बघ जरा. मग इकडनं खाली फोल्ड करू थोडस, मग पायात नाही येणार. हा सांगते त्याला. इकडे दाखव, इकडे बघू किती फोल्ड करायचं. इकडे उभी राहा, पकड वरती. बरोबर आहे तुझ्या हाईटला, पण तुझं फोल्ड म्हणजे ही एक लाईन फोल्ड कर. काल सनी नव्हता म्हणून छान आहे. त्याच्यापेक्षा मस्त आम्हाला एक आवडलेलं. नायसा मॅडम नाहीच आहेत. नायसा मॅडम नाहीच आहेत. हे नको ना ते नको ना, हे टोचतंय ना ते टोचतंय. त्याचाच अर्धा वेळ. ह्याच्यामुळे ना काहीच फॅशन करता येत नाही. जे नॉर्मल कपडे तेच घालायला लागतात.
त्यांना दाखवलेत मी सगळं. हो का? बघू. छान दिसतं. छान. हार्ट शेप, हार्ट, पान पण बघत होती म्हणजे त्याच्यामध्ये थोडं फ्रूट द्राक्षासारखे फ्रूटचं थोडं काय बघत होती पण ते नाही, ते चांगलं नव्हतं दिसत. आणि ड्रेस काय घेतला? ड्रेस आता घ्यायला चालली आईने घेतलाय तो बाहेर गाडी. मी नाही बघते तिला असं छोटंसं. मी ऍक्च्युली स्टिच करायला दिलाय पण तो ऑन टाइम नाही येणार. नाहीचा सावी आणि ज्ञानासाठी सेम ड्रेस दिले स्टिच करायला. कधी रेडी होणार आहे काय माहिती. मी तिला बोललेली की मला 2 तारीखपर्यंत दे, ती नाही बोलली. तर मी मार्केटमधनं घरी आली. काही बाहेर शूट नाही करू शकली कारण मला पॉसिबलच नव्हतं. बट मी मस्त ज्ञानासाठी 2 ड्रेस घेतले आहेत. ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. नायसासाठी घेतलेत. नायसाला मला स्लीवलेस पाहिजे होतं. तुम्ही बघितलंच तिचं मगाशी जे टँट्रम्स होते ते. सो मी त्याला स्लीव्स काढायला सांगितले आहेत त्या ड्रेसचे कारण काही ऑप्शनच नाही आहे. तिला नॉर्मल जी पायपिंग असते ना आतमधली एकदम सॉफ्ट क्लोथ्सवरली पायपिंग ती पण तिला टोचते. म्हणजे काय एक्झॅक्टली कपडे घालायचे आहेत मला हेच समजत नाही. असे नॉर्मल पेटीकोट वगैरे घालून तर नाही नेऊ शकत ना आपण. पण तिला फार इश्यू आहे कपड्यांचं आणि हे लहानपणापासून आहे तिला. तेव्हा तिला समजत नव्हतं म्हणून ती घालून देत होती. आता तिला समजतं तर तिचे वेगळे टँट्रम्स आहेत आणि माझ्याबरोबर असे खूप सारे पॅरेंट्स असतील जे रिलेट करत असतील ज्यांना हा इश्यू असेल. म्हणून मला असं तुम्ही आधी बघितलं असेल आम्ही खूप ट्विनिंगसुद्धा करायचो पण आता पॉसिबलच नाही होत कारण नायसाचं हे असं असतं जर मग शिवलं तर मग ते नॉट्सवालं तसंवालं ती घालते. ऑफ रीतीने पाठवलेले ते वाले तिला क्लोथ्स आवडतात कारण ते कम्फर्टेबल बसतात आणि सॉफ्टसुद्धा असतात. पण आता जर आपण मार्केटला घ्यायला गेलो तर तसं क्लोथमध्ये नाही आपल्याला मिळत. म्हणून मोस्ट ऑफ द टाईम मी ट्राय करते की तिला स्टिच करून घेऊ म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं मिळतं. बट आता ह्या टायमाला मला ठीक आहे काही गोष्टी अशा थोड्याशा लेट झालेल्या आहेत. सो त्याचनंतर मी इव्हन टेलरकडे गेली. माझा ब्लाऊजसुद्धा मी स्टिच करायला दिला आहे. जो लवकरच एक फंक्शन आहे आमच्या घरात म्हणजे हे जायवळ तर आहेच बट त्याच्या व्यतिरिक्त सो त्या फंक्शनसाठी सुद्धा थोडंसं प्रिपरेशन चालू आहे. सो त्याचा ब्लाऊज स्टिच करायला गेली. काही भाज्या आणल्या आहेत म्हणजे मिरच्या, नंतर कोथिंबीर, बटाटा आणि काही स्नॅक्स आणलेलं आहे जे घरगुती आहे. भाजणीची चकली, बटाट्याची सल्ली, डाळ भिजत टाकलेली. आता वरण करते, भात करते. सकाळचे थोडंसं जेवण एकदम थोडंसं आहे आणि भजी करणार आहे. जेवत होती? नाही वाली सोडते. आले माझी शिवंदू. जेवली तू? जेवली? केलं पण अरेंज केलं पण. हा आंबा उद्याची तयारी. सकाळी लवकर उठून टिफिन. अजून भाजी बनवायची करायची. गरमागरम गॅस घेतला. ज्ञानू आलेली आज क्लिनिकमध्ये. बरी नॉर्मल थोडा सर्दी खोकला व्हायरल. येस बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत आता रात्रीचे 10:30. कुठच्या हाताची गरमागरम कांदा भजी, बटाटा भजी आणि मशरूम. कोणाला? मशरूमची भजी करणार तुझ्यासाठी. मला तर आवडत. मी ऍक्च्युली पहिले ह्याच्यात टाकणार होते फायरमध्ये पण थोडा ड्रेन झाली. ऍक्च्युली गरमीच एवढी आहे आणि गॅस समोर सतत नाही होत. समजू शकतो मी. चलो भूक लागली आहे. परत सकाळी लवकर उठायचं आहे. चलो सो ज्ञानाची शॉपिंग. मी आणलं गिफ्ट रॅप करून. नाही वाव क्यूट आहे ना. मस्त आहे का? पण आवडतं. तर आता कसे आपले फेस्टिवल चालू होतील ना. एकदम सुंदर मिळाले. कलर पण छान आहे. कलर पण आवडले आणि नायसाच्या वेळी असे नव्हते ना अवेलेबल. ते पण आपण लॉकडाऊन मध्ये पॅक. पण काय म्हणते ते
पर्कल पोरका ते न घेण्यापेक्षा दिस इज लाईक थोडंसं कम्फर्टेबल बेबीसाठी सुद्धा, कारण ते एवढंच छोटंसं बाळ. नायसाला पण मोठ्या साईज मध्ये बघायचं. नायसाला मोठ्या साईज मध्ये घेऊन त्याला स्लीव्स कापायला दिलेत. अच्छा. कारण तिला अजिबात आवडत नाही म्हणून. माझं तिला पण तसंच केलं. आणि हे आणले फाल्गुनीसाठी. बघू. कारण ओटी हे करेल ना, सो साडी वगैरे तर सगळेच देतात. छान आहे का? सो ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. फक्त आता ओटीची तयारी. आणि माझा ड्रेस सगळ्यांना घेतला. मी अजून डिसाईड नाही केलं की मला कोणती साडी नेसायची. खूप जस्ट किडिंग, कारण एवढे कुर्तीज आहेत माझ्याकडे. कुर्ता मी उलट टाकलं वाटतं. सो एवढं पूर्ण ऑलमोस्ट एक कबड भरलंय. सोनीकडे माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत एक्झॅक्ट मॅचिंग सनीकडे कुर्तीज आहेत. म्हणजे असं विचार करून नाही घेतो, पण ते होऊन जातात एकदम कलरफुल. भजी करपले का काय? बरी बोलण्याच्या नादात नाही, कडक झालं विचार. गरमी परत पॅक करायला लागला आता तुला. करशील? करतो मी ते भजी करते तोपर्यंत. त्यांनी एवढं छान मला पॅकिंग करून दिलं. करतो का? ज्ञानासाठी. नायसासाठी पण घेतले आईने ते कपडे. नायसासाठी पण कपडेच घेतले. शिवायला दिलेत. उद्या येतील तुला न सुकणारे कपडे. ते खराब नको करू, आपल्याला ज्ञानाला द्यायचे ना गिफ्ट. तुला लास्ट वाले असेच नाही करते. चल जेवायचं. चल जेवली पण नाही. खेळण्यातच एवढं तिला एवढी एक्साइटमेंट झाली सुट्टी आहे म्हणून. शाळेसाठी उद्या सुट्टी वेकेशन चालू तिचे. पण आता वेकेशन नाही तर लवकर उठेल. डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग. होमवर्क आहे डेली काय ना काहीतरी होमवर्क दिले पॅरेंट आणि टीचर साठी. पॅरेंट आणि टीचर बोलते पॅरेंट आणि बेबीसाठी स्टुडंट्स. ते मी खाली बसतो. हा बघ इकडे बघ. वाजले आहेत रात्रीचे 11:30 आणि फायनली द डे कम्स टू एन एंड. सतत काय ना काहीतरी पूर्ण दिवसात चालू असतं, बट आवडतं कारण बिझी असते मी नेहमी. आणि म्हणजे कधी कधी हे विचार करते की अरे 1 मिनिट सुद्धा टाइम नाही मिळत, कशी निवांत बसलीये. मला ना ते क्रॉसवर्ड्स करायला खूप आवडतं, पण ते सुद्धा त्याची पण बुक आणली आहे मी, पण ते पण करायला मला टाइम नाहीये. म्हणजे आणून ठेवलंय की असं विचार केला की कधीतरी टाइम मिळेल तेव्हा मी ते करेल. बट इट्स ओके. बाय एंड ऑफ द डे जेव्हा पूर्ण दिवस बघते तेव्हा खूप आनंद होतं की खूप लोकांना भेटली. मग ते कोणीही असो, दुकानवाला असेल तरी सुद्धा खूप लोकांना भेटली. खूप लोकांकडनं मी जसे की नेहमीच म्हणते, इच अँड एव्हरी पर्सन आपल्याला एक मोटिवेशन देऊन जातो, इन्स्पायर करून जातो. मग कोणीही असेल, रस्त्यात चालणारी आजी असेल किंवा आजोबा असेल, कोणीही पार्क साईडला कोणी असे निवांत बसलेले असेल, म्हणजे जर ना तुम्ही कधी कोणाला नोटीस केलं ना तर फक्त म्हणजे एकटक त्या माणसाकडे बघत राहा आणि विचार करा की ह्या माणसाची स्टोरी काय असू शकते. त्याचा पण स्ट्रगल कदाचित वेगळा असेल. प्रत्येकाचा स्ट्रगल काही ना काहीतरी वेगळा आहे. कोणीच ह्या लाईफमध्ये, मी म्हणते ना, अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या आयुष्यात आहे. कोणाचीच लाईफ ही अशी नाहीये. इच अँड एव्हरी पर्सनची स्टोरी वेगळी आहे, त्या पर्सनचं स्ट्रगल वेगळा आहे. फक्त एवढंच खुश राहायचं की आपल्या म्हणजे आपण जी लाईफ जगतो ती फार बेटर आहे असं विचार करा. आणि जे आपल्याला आज मिळालं आहे ते खूप काही आहे. एक्सपेक्टेशन्स जे आहेत ते कधीच कमी होणार नाही आहेत, ते फॉर एव्हर असणार आहेत. बट आनंदात राहा
आणि सॅटिस्फॅक्शन फार गरजेचं आहे. जे मिळाले त्यात सुखी राहा आणि काही एम्स असतील, गोल्स असतील, त्याला पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागा. ऑफकोर्स सगळं काही विसरून नाही जायचं. म्हणजे खूप अशी लोक आहेत जी फक्त काम काम काम, हे मी आधी सुद्धा बोलली आहे, पण नाही, त्याच्याबरोबर एक सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे, हॅपीनेस असायला पाहिजे. आपण जे काम करतो त्यात आपल्याला किती हॅपीनेस मिळतं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो असा विचार करून मी माझा हा डे एंड करते, डेली एंड करते. सो तुम्ही सुद्धा असंच काहीतरी विचार करा आणि विचार करा की आज आपल्या पूर्ण दिवसात आपल्याला कोण भेटलंय, कोण आपल्याला मोटिवेट करून गेलेलं आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.